आणि आता हा खेळ कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार. खेळ सोपा, 10-10 संधी आहेत आणि समोर ती अर्ध वर्तुळ आकार रिंग ठेवलेली आहे. इथून एका वेळेला एक बॉल टाकायचा, अचूक त्या रिंगमध्ये गोळा व्हायला पाहिजे. बरं वहिनी, तुमच्यासाठी तुमच्या समोरची रिंग, तुमच्यासाठी तुमच्या समोरची रिंग. चुकून इकडचा बॉल तिकडे गेला तर आम्ही मोजणार नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय जवळचा चष्मा घातलायत का? मग मला वाटलं की तो जवळ दिसत असेल, रिंग पटकन जाईल. जादू आहे. चला बघूया कोण जिंकणार. सगळ्यात जास्त चेंडू त्या रिंगमध्ये गोळा करण्यात यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3. चला पहिला चेंडू वहिनी तुम्ही टाका. चला अशा तऱ्हेने 5-5 संधी दोघींच्या झालेल्या आहेत. 1-0 ही गुणसंख्या आहे. वहिनी आता तुम्ही या बाजूला या, तुम्ही या बाजूला. समान संधी, त्यामुळे आता या 5 मध्ये पुन्हा काय निकाल लागतोय बघूया. चला सुरुवात करा. थांबा तुमच्यापासून. तुम्ही टाका. एक ही गुणसंख्या. 2-1 बघा. टाका. थांबा, वहिनी बरोबरी करण्याची संधी आहे तुम्हाला आता, हा जर गेला तर, नाहीतर निकाल. 2-1. निकाल आपल्या समोर. उपविजेत्या ठरल्या चव्हाण वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी. शिंदे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. शुभकामना सोसायटी नाहूर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.